मित्रांनो, आईच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या हक्काच्या ह्या प्यारा भोजन रेसिपी चॅनलमध्ये काय सुधारणा करता येईल अजून प्लीज कॉमेंट करून सांगा. तुमचा सपोर्ट हाच आमचा आधार असेल. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. धन्यवाद. मसाल्याची सामग्री: शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, लसूण. मिक्सरवर बारीक करून घ्या. थोडं पाणी घालून बारीक करा. तीन वाटे कुरडयाचे पीठ आम्ही घेतले. हिंग, वाटलेला गोळा घेतलाय. थोडं मीठ घेतलं. कोथिंबीर, थोडं तेल टाकायचं. हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पिठाला. थोडं पाणी घालून पीठ थोडं थोडं मळून घ्यायचं. आपण पीठ भिजवतो तसंच पीठ हे पण भिजवायचं. 5 मिनिटं भिजू द्यायचं पीठ. पातेल्यात तेल टाकायचं. त्याच्यात वाटलेला गोळा तो टाकायचा. थोडं परतून घ्यायचं. थोडीशी लाल मिरची टाकायची आवडीनुसार. हलक्या हाताने थोडं परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. मी 2 तांबे पाणी टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोडं जाडं मीठ टाकलं आपल्या आवडीनुसार. पीठ भिजलंय आता. त्याचे आता आपण शिंगोळे वळायचे. शिंगोळे आपले वळून झाले पूर्ण. पाण्याला उकळी आली. त्याच्यामध्ये सोडायचे. झाकण ठेवायचं. झाकणामध्ये पाणी टाकायचं. 15-20 मिनिटं होऊ द्यायचं. प्लीज लाईक, शेअर, फॉलो करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ.